अरे बाई असलं गुलाबजामुन तुम्ही बनवून पाहिले ना तर बनवतच राहणार. काय टेस्ट होती राव. आपल्या एरियामध्ये मराठी नववर्षाचं भारी ढोल ताशा पथक चालू होतं. मग काय वाजवर येते जरासं. सर्वात आधी तर आपण हे गिट्सचं पॅकेट सुपर शॉपमधून आणलं आणि आता हे कट करून आपण याच्यामध्ये थोडंसं मिक्स करतोय दूध. हळूहळू मिक्स करायचं आणि छान मळायचं. मळल्यावर तेवढं स्मूथ झालं पाहिजे. याचे असे छान गोळे करून घ्यायचे तयार. मी तर छोटे मोठे तयार करून घेतले. आणि भाई जोपर्यंत मी गोळे बनवतो तोपर्यंत तुम्ही तुमच्या मित्राला ही रील शेअर करून ठेवा आणि फॉलो थोडं करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर बनवता येईल. रेसिपी खूप भारी आहे मित्रांनो. झाले आपले गोळे तयार करून. आता जर आपल्याला एका पॅनमध्ये तूप किंवा मग तुमच्याकडे जे काही असेल ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडे हळूहळू सोडायचे आणि असे हलवत राहायचे, म्हणजे ते असे जास्त लालसर होत नाही. हळू कमी आचवर तर झाले ना तर भारी टेस्ट पण आणि फुगतात पण छानपैकी. हे सर्व तुपात तळून घेतले आपण आता मंडळी. आता सर्वात पहिले आपल्याला रेसिपीसाठी 4 वाटी साखर आणि 4 वाटी पाणी घ्यायचं आणि थोडंसं लागलं तर एक्स्ट्रा आणखी घेऊ आणि हा तार एक तारी याच्यामध्ये गुलाबजामुन सोडून द्यायचे. असे लसलशीत आणि असे नरम भारी लागतात ना भाई. तुम्हाला जर आपल्या रेसिपी अशीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला फॉलो थोडं करून ठेवा. येतो मी.